एक नवीन अपडेट आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला आलेले आहेत। महसूल विभागातील एका सुनावणीच्या निमित्ताने भेटीला आल्याचं कळतंय। याआधी भाजपच्या सहकार परिषदेमध्ये हर्षवर्धन पाटील उपस्थित होते। हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप नेत्यांच्या भेटीगाठीमध्ये वाढ झाल्याचं त्यामुळे गेल्या काही दिवसात दिसतंय आणि पाटील यांची भाजपमध्ये घरवापसीची चर्चा सुद्धा जोरदार सुरू आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील हे चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या आणि भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठीत वाढ होताना दिसत असल्यामुळे कुठेतरी घरवापसीच्या चर्चांना उधाण येत आहे। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। अभिषेक, नक्की कारण काय आहे या भेटीचं? आता जर का पाहायचं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला दाखल झाल्याचा पाहायला मिळत आहे। एकूणच महसूल विभागाच्या अनेक सुनावण्या आपल्याला होत असताना पाहायला मिळत असतात आणि अशाच एका सुनावणीच्या निमित्तानं ते चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला आल्याचं दिसत आहे। एकूणच भाजपच्या सहकार परिषदेमध्ये देखील हर्षवर्धन पाटील हे उपस्थित होते। भाजप नेत्यांच्या अनेक भेटीगाठी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या आपल्याला वाढताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच भाजपमध्ये पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटलांची घरवापसी होते का अशा प्रकारची जोरदार चर्चा ही आपल्याला अनेकदा होताना पाहायला मिळते। मात्र या संदर्भात अनेकदा ह्या चर्चा होत असताना हर्षवर्धन पाटील मात्र या संदर्भात आपला नकार देताना देखील पाहायला मिळतं आणि त्यामुळे एकूणच नेमकी या भेटीगाठी घरवापसीसाठी होत आहेत की पुन्हा एकदा कामानिमित्त भेटी होत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। थोड्याच वेळात हर्षवर्धन पाटील हे बाहेर आल्यानंतर आपण या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधूया। नक्कीच तुमच्याकडनं अपडेट घेऊच। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।